भक्तांच्या मनोकामना पूर्णत्वास नेणारे जयपूरचे सूर्य मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात अधिक प्राचीन सूर्य मंदिर आहे। या सूर्य मंदिरात येणारा भक्त हा कधीही रिकामा हाताने परत जात नाही। म्हणजेच रोता हुआ आया आदमी यहाँ से हसता हुआ ही जाता है अशी याची ख्याती आहे। फार पुरातन काळातील गोष्ट आहे। एका सूर्यभक्त व्यक्तीच्या लहान मुलाचे अचानक डोळे गेले, त्याला दिसणे बंद झाले। यावर त्यांनी सूर्याची आराधना केली व सूर्यभक्तीने प्रसन्न होऊन भगवान सूर्यनारायणाच्या आशीर्वादाने त्या बालकाचे डोळे चांगले झाले, त्याला पूर्ववत दिसू लागले। त्यामुळे त्याने त्या काळी जागृत असे सूर्य मंदिर बनवले असल्याचे जयपूर येथील ज्येष्ठ नागरिक व पुजाऱ्यांनी सांगितले। जयपूर हे गाव अतिमागास असल्यामुळे अजूनही अनेकांना याबाबत माहिती नाही। मात्र मनोभावे याचना करून दर्शन घेतलेल्याची मन्नत पूर्ण होत असल्यामुळे ज्यांना जसे जसे अनुभव येत गेले तसा तसा तेथे भक्तगण वाढत आहे। रथसप्तमीच्या वेळी येथे भाविक भक्त येऊन सूर्ययाग महापूजा केली जाते। शुभ नाम श्री श्री 1008 श्री भगवान दासजी महाराज, अखिल भारतीय दिगंबर आणि अखाडा, अयोध्या। बरेच दिवसापासून आम्ही इथे पूजापाठ करतो। हे प्राचीन मंदिर आहे सूर्यनारायणाचं। या ठिकाणी 500 वर्ष 1000 वर्षाच्या आधी का माणसाचा आंधळा होता, माणूस जन्माचा चांगला होता, पण जन्म झाल्यानंतर 5 वर्षांना 10 वर्षांना आंधळा झाला। त्याच्या वडील सूर्यनारायण भक्त होते, नारायणाची पूजा करत होते। तर ते त्यांनी नारायणाला साकडे टाकले की बा अशी जी गोष्ट आहे, आमच्या मुलाला जर चांगलं दिसलं तर आम्ही मंदिर बांधू। मग ते देवाची करणी की ते 8 दिवसात त्या मुलाला दिसायला लागलं चांगलं। मग त्यांनी त्याच्या वडिलांनी मंदिर बांधलं। आज ते मंदिर बांधायला 700-800 वर्ष 1000 वर्ष कमी जास्त झाले। त्याची ख्याती आणि रविवारच्या पौष महिन्यात रविवारी येतो यात्रा भरत होती, बरेचसे लोक येत होते। प्राचीन काळची गोष्ट आहे। तर कोणी आलाशीन रडत तर तो हसत गेला, विभूती दिली, नुसतं नारायणाच्या नावाने त्याला विभूती दिली म्हणजे त्याचं पद्धतशीर तब्येत गिब्येत चांगली व्हायची, तो निघून जायचा। मोठे मोठे महात्मे लोक येतात, हरियाणा, बंगाल, अयोध्या, काशी इतके महात्मे येतात। त्याचा आमचा ओळखी परिचय असल्यानंतर आम्ही आमच्या गुरुच्या सोबत 12 वर्ष फिरलो पहाडात, हिमालयात। त्याच्यानं आमची त्याचे चांगले परिचय झाले। आम्ही जमाती होतो पहिले, आता वय मालाच्याने एका ठिकाणी बसल्याच्यानं आता काही कुठं फिरत नाही। तर सर्व आमचं तीर्थ कैलास मानस सरोवर सर्व तीर्थ आमचे होऊन गेले हनुमानजीच्या कृपेनं। आम्ही राम भक्त आहे, दिगंबर आखाड्याचे आहे। इच्छा फार मोठी प्रबळ आहे की या ठिकाणी काही मोठं कार्यक्रम झालं पाहिजे, या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, मोठं भव्य दिव्य कार्यक्रम झाले पाहिजे, सभा मंडप, काही साधू लोक येणार आहेत त्यांच्यासाठी खोल्या रूम झाले पाहिजे, संडास बाथरूम ह्या गोष्टी वगैरे झाल्या पाहिजे। म्हणजे चांगलं रमणीय वातावरण झालं पाहिजे। 2 दिवस 4 दिवस मोठे महात्मे साधू संत आली तर आले पाहिजे। हे फार मोठं भवितव्य झालं पाहिजे, फार मोठं वाढलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे। आणि त्यासाठी आमची जिज्ञासा चालू आहे, प्रयत्न। पण आता आम्ही थकलो आणि आम्ही कोणत्या राजकारणाच्या मागे काही फिरू नाही शकत। त्या हिशोबानं काय त्या हनुमानजीची कृपा नारायणाची कृपा होईल त्या हिशोबानंच होईल, ते आम्ही तर काही करू शकत नाही। साधू रानू आईनोर आणि इथं अनुष्ठानं करताना येतो आम्ही 9 दिवस अनुष्ठान झालं की चालले आपले चिंतन करायचं भगवंताचं। किती वर्षापासून तुम्ही इथे येता? 50 वर्ष झाले। तुम्हाला इथे काही अनुभव आलेले आहे का असे? अनुभव म्हणजे चांगलेच अनुभव आहेत ना, भगवंताचे अनुभव आहे म्हणूनच 50 वर्षापासून माणूस येते की नाही।